शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गतवर्षी जून महिन्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहून आजच्या दिवशी म्हणजेच 25 जून 2025 रोजी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडला होता। तर यावर्षी पावसानं ओढ दिल्यानं आजच्या दिनी श्री दत्त मंदिरासमोर कृष्णा नदीनं तळ गाठलाय। गतवर्षी 13 मे पासून मान्सूनपूर्व पावसानं धरण पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र मुसळधार हजेरी लावली होती। यामुळे मे महिन्यातच शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा, वारणा आदी सर्व नद्या तुथडी भरून वाहत होत्या। अतिपावसामुळे पाणी पातळीत सतत वाढ होत राहिल्यानं गतवर्षी 17 जून व 22 जून रोजी शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीचं पाणी 2 वेळा श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलं होतं। यानंतर पुन्हा पावसानं जोर धरल्यानं 25 जून 2025 रोजी म्हणजे गतवर्षी आजच्या दिनी नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडला होता। यावर्षी वळी पावसानं पूर्णतः खो दिलाय। यातच मान्सूनचंही आगमन लाभल्यानं विविध धरणांसह नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे। यामुळे सद्यस्थितीत पाणीबाणी लागू झाली आहे। दरम्यान गतवर्षी म्हणजे 25 जून 2025 रोजी शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्याजवळ पाणी पातळी 31 फूट 7 इंच होती। तर यावर्षी म्हणजे 24 जून 2026 रोजी पाणी पातळी 8 फूट 10 इंच आहे। त्यानुसार गतवर्षी जून महिन्यात शिरोळ तालुक्यात पूर परिस्थिती होती, तर यावर्षी कृष्णा नदीची पाणी पातळी खालावल्यानं पाणीबाणी निर्माण झाली आहे। मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ।